लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव शिवारातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। गोदेगाव शिवारातील एका शेतातून आकाशातून अज्ञात इलेक्ट्रिक यंत्र पॅराशूटसह पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते। गोदेगाव परिसरातील शेतकरी सतीश राजेंद्र पठाडे यांच्या शेतात मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी दुपारच्या सुमारास थेट आकाशातून पांढऱ्या रंगाचे अज्ञात इलेक्ट्रिक यंत्र पॅराशूटसह पडलेले असल्याचे आढळून आले। सदर यंत्र बघून शेतकरी चांगलेच घाबरले होते। ती धोकादायक वस्तू असल्याचे त्यांना वाटल्याने ते बराच वेळ त्या यंत्रापासून दूर होते। मात्र त्यांनी थोडी हिंमत करून ते यंत्र हातात घेऊन त्या यंत्राचे स्विच ऑफ केले। शेतकरी हे सुशिक्षित असल्याने त्यांनी सदर यंत्राबाबतची माहिती मोबाईलवर सर्च केली असता ते यंत्र हवामान विभागाशी संबंधित असून ते हवामानाचे मोजमाप करण्यासाठी वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। ते यंत्र नादुरुस्त झाल्यामुळे पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान नागरिकांना अशा प्रकारे कोणतीही अनोळखी यंत्र साहित्य दिसून आढळून आल्यास तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यापासून दूर राहणेच गरजेचे आहे, जेणेकरून त्यापासून आपणास काही धोका असल्यास त्यापासून आपण बचावले जाऊ शकतो। सदर यंत्राबाबत सतीश राजेंद्र पठाडे यांनी गावातील वरिष्ठांना कळवले आहे। मात्र सदर त्या यंत्रामुळे गोदेगाव शिवारात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते। नाव सतीश राजेंद्र पठाडे, राहणार गोदेगाव। तर काल माझ्या गोदेगाव येथील शेतामध्ये अचानक अवकाशातून येताना एक वस्तू दिसली। तिला बलून वगैरे होता आणि छोटीशी वस्तू होती आणि त्या वस्तूवर मेड इन कोरिया अशा प्रकारचं लिहिलेलं होतं आणि इतर भाषेतला मजकूर होता। तो आम्ही गुगलवर स्कॅन वगैरे करून बघितला तर त्यामध्ये ते हवामान संबंधित काहीतरी यंत्र असल्याचं माहिती उपलब्ध झाली आणि ते बघितल्यानंतर आम्ही प्रथमतः दहशतीत होतो। काय कशा संदर्भात आलं ते काही समजत नव्हतं, पण गुगलच्या माध्यमातून ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते हवामान संबंधी यंत्र असल्याचं निदर्शनास आलं।